नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. माजी मंत्री अर्जुन खोतकर होळी महोत्सवामध्ये थिरकले. पाईपलाईन फुटल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप. पश्चिम लिंक रोडवरील सिंपोली मेट्रो स्टेशनच्या खालील रस्ता जलमय. तपास यंत्रणांच्या कारवाईला राजकीय मुद्दा बनवण्याचं काम विरोधक करत आहे. आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. शुक्रवारी जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोड निरामय हॉस्पिटल जवळ विष्णू 5 फुले फार्म हाऊस येथे होळी निमित्त होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भव्य भजन कीर्तनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. यावेळी भजन कीर्तन गात असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर हे होळी महोत्सवामध्ये तल्लीन थिरकले. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा खोतकर यांच्या ठेक्याला साथ देत होळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. होळीच्या पूर्व संध्येला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन आदरणीय किशोरजी महाराज यांच्या वाणीमधून मधुर आणि आपली संस्कृती दाखवणारे गीतं या ठिकाणी सादर होत आहे. या निमित्ताने माननीय राजेशजी राऊत आणि आपण आलेले सर्व मान्यवर, विष्णू पाचपुले यांचा संपूर्ण परिवार, विष्णूचा मित्र परिवार आणि उपस्थित व्यापारी बांधव, मेघा आणि सर्व सहकारी आणि मित्रांनो, खरं तर आपली संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. यामध्ये दीपावली आहे आणि होळी पण आहे. रंगाचा उत्सव आपण ज्याला या ठिकाणी म्हणतो. आणि या रंगाच्या उत्सवामध्ये लहान थोर अत्यंत रंगून जातात. मान पान सर्व गळून जातो आणि एकरूप होऊन आपण सर्व या उत्सवामध्ये सहभागी होतो. आपल्या प्रत्येक उत्सवाला निश्चितपणे काही धोरण आहे आणि काही त्या पाठीमागची परंपरा आहे. होळीची परंपरा ही गेली अनेक शतकानुशतक असणारी परंपरा, जरी तिला पूर्वी काळी कधी काळी वेगळं स्वरूप असलं तरी आता एक वेगळं स्वरूप या ठिकाणी या रंगाच्या उत्सवाने सुरू केलेलं आहे. खरं तर पूर्वी आपण सर्व अत्यंत उत्सुक असायचो सिने जगतात ती होळी बघण्यासाठी. होळी म्हटलं की आपल्यासमोर अनेक गीतं या ठिकाणी, अमिताभ बच्चन पासून तर रेखापर्यंत अनेक गीतं आपल्यासमोर या ठिकाणी येतात. आणि त्यामुळे त्या गीताच्या माध्यमातून हे सर्व आपली परंपरा आणि त्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. विष्णूने या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलवलं. मी विष्णूच्या वतीने आपले सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असं वारंवार बोलत जा आणि चालूच असतं, पण ते आम्हाला सोडून चालू असतं. आणि की त्या तुमच्या मार्गातले आम्ही नाही, आहे की नाही. आम्ही संत माणसं आहेत. भाऊसाहेब तुमच्या मार्गातले आम्ही नाही. तुमच्या इथं आम्ही वारकरी आहे, तुम्ही खाटकुटवाले सर्व. त्यामुळं इथं कधी कधी वेश पण ठेवत जा, वेश पण ठेवत जा. आणि आज चांगला आनंद आला. मी पुन्हा सर्व व्यापारी बांधवांना होळीच्या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. उद्या आमचे अनिल सोनी यांनी मोंढ्यामध्ये होळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्याही कार्यक्रमाला सर्व व्यापारी बांधवांनी यावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मुंबई बोरिवली पश्चिम लिंक रोडवरील सिंपोली मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या सिग्नलजवळ महापालिकेच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे. सिंपोली मेट्रो स्टेशनच्या खालील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. सध्या देशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर असताना झालेल्या अटकेविरोधात प्रदर्शने सुरू असून तपास यंत्रणांच्या कारवाईला राजकीय मुद्दा बनवण्याचं काम विरोधक करत आहे, अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
ना ऐसा है, देश में संविधान है, ये देश में कानून है, किसको भी लगेगा तो किसको भी अंदर नहीं कर सकता है। अगर वो मद्य घोटाला का इशू है इसलिए इंक्वायरी है और एक सिस्टम है, वो सिस्टम के तहत इंक्वायरी करके हुआ है। अभी सर्वसामान्य आदमी को नहीं अंदर लिया, तो मुझे लगता है इसको राजनीतिक मुद्दा बनाना ये उनका काम है, वो कर रहे हैं क्योंकि उनके पास मुद्दा नहीं। मोदी साहब को टीका टिप्पणी करने के लिए कोई विषय नहीं है क्योंकि भारत देश बदल रहा है, मोदी साहब के ऊपर देश की जनता का विश्वास है। तो अभी वो विश्वास हटाने के लिए इसी तरह का इस विषय को राजनीतिक मुद्दा बनाना ये उनका स्ट्रैटेजी है। लेकिन इस देश की जनता बहुत ही समंजस है, उनको मालूम है सच क्या है, इसलिए मोदी साहब के पीछे ही देश की जनता ताकत से रहेगी। वही आखिर संविधान ने ये इंस्टीट्यूशंस निर्मित किए हैं, तो कानून का इंस्टीट्यूशन का सम्मान करना चाहिए। कानून से बड़े हम नहीं, संविधान से बड़े हम नहीं, तो 7-7, 8-8, 9-9 बार अगर समझ देता है, इसके लिए कानून को भी मानता नहीं, तो कोई भी रहे इस देश में कानून सबसे बड़ा है। संविधान बाबा साहब अम्बेडकर ने दिए, वो सबसे बड़ी है। अभी मैं क्या बोलता हूँ, एक एक इशू क्रिएट कर रहे हैं, वो शायद मैं इंक्वायरी करो उनके ही लोग रहेंगे क्योंकि पत्थर मारेंगे, टीवी में न्यूज़ आएगी और सिंपत्ति लेने का प्रयास हो सकता है। अभी इसी तरह की अलग अलग नौटंकी करके लाइमलाइट में रहना और कुछ मिलता है क्या, ये उनकी रणनीति है, लेकिन वो सक्सेस नहीं होगी। ये देखो अभी उनका तो कुछ भी हुआ नहीं, खाली 7 उम्मीदवार हुए, तो उनको पूछते नहीं, हमको पूछते हो आप। 80% हुआ, बहुत सारा हुआ है ना, 20% ऑलमोस्ट तय हुआ है, 1-2 दिन में सब फिनिश हो जाएगा। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। काय बरोबर आणि काय अयोग्य हे येत्या काळात समोर येईल। देशाला संविधान आहे आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना ईडीने बोलावले होते आणि ईडी कार्यालयात मोदीजींनी 9 तास त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली। जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांना अटक होणार होती आणि या भीतीने ते गेले नाहीत। मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी वाटेल ते करीन, कोणी विचारणार नाही, पण संविधान आहे अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे। कानून फक्त गरिबांसाठी का, असं खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत। देखिए, एक बात मैं बताऊंगा, क्या सही है क्या गलत है वो तो आने वाले दिनों में सब पता चलेगा, लेकिन देश का एक संविधान है, उसका सम्मान सभी लोगों ने करना चाहिए। मैं आपको एक बहुत बड़ा उदाहरण देना चाहूँगा। मोदी जी जब गुजरात के मुख्यमंत्री थे तब उनको 9 घंटे ड्रिल किया गया था। ये सबको मैंने भूल गए लोग, मीडिया इसकी बात नहीं करती है। तो मोदी जी तीसरी बार मुख्यमंत्री बनने के बाद में भी उनको ईडी ने बुलाया, वो गए, 9 घंटा उन्होंने जो भी जवानी देना था वो दिया। तो केजरीवाल अगर जाते तो ये उनको गिरफ्तारी नहीं हो गया, ऐसा तो कोई कह नहीं सकता, क्योंकि कांड अगर हुआ है, प्रूफ है सभी बातों का,
तो ये होना ही था, और ये होगा इस बात का डर केजरीवाल को था, इसलिए तो जाते नहीं थे। जिसको कर नहीं उसको डर नहीं होता है, वो जाते थे। अब ये विपक्ष के लोग जो भी बातें करते हैं उनको करने दीजिए, सारा प्रूफ के साथ में आ गया है ना, सारा प्रूफ के साथ में आ गया है। इसलिए न्याय कानून से कोई बड़ा नहीं होता है, कानून से कोई बड़ा नहीं होता है, ये देश के संविधान ने आज दिखा दिया है। और इसलिए आने वाले दिनों में एक डर तो लोगों को होना ही चाहिए ना। कोई कहेगा कि मैं आमदार हूँ, मैं खासदार हूँ, मैं मंत्री हूँ, मैं मुख्यमंत्री हूँ, मैं कुछ भी करूँगा, मुझे कोई पूछेगा नहीं, तो फिर संविधान किसके लिए? सिर्फ गरीब आदमी के लिए। जो गलत करेगा उसको संविधान उसके ऊपर लागू होगा, जो कानून बने हैं वो उसके ऊपर लागू होगा। उत्तर मुंबई में एक बार फिर गोविंदा आने की तैयारी कर रहा है। देखिए हमारा तो पीयूष गोयल जी कैंडिडेट है, हम सब लोगों ने तय किया है उनको पहले जितना मुझे वोट मिला था उससे भी ज़्यादा वोटों से जिताकर दिल्ली भेजना, हमारा टारगेट इतना है। बाकी सारा वो मोदी जी और देवेंद्र फडणवीस जी देखते हैं, उनका काम है। एनडीए सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी जिथे जिथे लढेल तिथे आम्हाला भाजपाकडून पाठिंबा मिळेल। जागा वाटपाचा तिढा राहिलेला नाही, समन्वयाने चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। हमारी मीटिंग सांगर पे नहीं होगी, हमारी मीटिंग वर्षा पे होगी। मैं रेक्टिफाई करता हूँ। वहाँ के राज्य के मुख्यमंत्री थे, दोनों उप मुख्यमंत्री थे, मैं भी था, चंद्रशेखर जी बावनकुळे थे। मैं आपको इतना दिलाना चाहता हूँ, बात करना चाहता हूँ कि कल या परसों तक सीटों का बंटवारा वहाँ पे हो जाएगा। नए पार्टनर आ रहे कि नहीं रहे आ रहे हैं, इसके बारे में भी जो कुछ निर्णय लेना है 2 दिन के अंदर वहाँ साफ आपको तो सर ये सीट शेयरिंग यहाँ पर तय होगी कि दिल्ली में होगी? अजीत पवार साहब क्या दिल्ली जाने वाले हैं, इस बारे में भी कोई चर्चा हुई है फाइनल? देखिए दिल्ली में ही इसके बारे में अंतिम फैसला वहाँ पे हो जाएगा, शायद कल या परसों। एक असं आहे की आदरणीय पवार साहेब जे मत प्रकट करतील व्यक्त करतील त्या संदर्भामध्ये मी काही बोलणार नाही, हे मी अगोदरच त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। पण पक्षाच्या संदर्भामध्ये असलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रहित लक्षामध्ये ठेवत लोकशाहीच्या मार्गाच्या माध्यमातून आणि चव्हाण साहेबांनी जो विचार दिला त्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे, विधानसभा अध्यक्षांनी केलं आहे आणि परवासुद्धा आपण जर काय पाहाल तर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने ज्यावेळेला निवडणुकीचा प्रचार चालू होत असतो त्यावेळेला तशापैकी वक्तव्य त्या ठिकाणी होत असतात। यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये अधिक मत काय प्रदर्शित करायचं नाही आहे। निवडणुका सुरू होतील, प्रचाराच्या तोफा ठणठणतील, त्यावेळेला त्या संदर्भामध्ये असेल ते आमची जी काय बाजू असेल ते आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर निश्चितपणे त्या ठिकाणी मांडू। आगामी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि शांतिगिरी महाराज यांच्याशी चर्चा करून आपण लोकसभेची भूमिका घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधवांनी स्पष्ट केले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी इम्तियाज जलील यांना मदत केली नसती तर ते निवडून आले नसते। या ठिकाणी चंद्रकांत खैरे निवडून आले असते, मात्र आता यावेळी इम्तियाज जलील यांच्या मतांमध्ये देखील फूट पडली असून चंद्रकांत खैरे यांच्या सुद्धा मतात विभागणी आता होईल, ते निवडून येणार नाहीत आणि माझ्या मतांमध्ये कुठेही फूट पडली नव्हती असे जाधव यांनी म्हटले आहे। त्यामुळे 2 लाख मतांच्या वर जो माणूस मतदान घेतो तो साहजिकच खासदार होतो असे देखील जाधव म्हणाले। एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की लोकसभेचा निर्णय मी घेतलेला नाहीये, इच्छुक जरूर आहे, निर्णय घेतलेला नाही। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, जरांगे पाटलांची भूमिका, शांतिगिरी महाराजांची भूमिका काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून मग त्याच्यानंतर मी निर्णय घेईन। कुठल्या राजकीय पक्षाशी आपलं बोलणं वगैरे? बिलकुलच नाही, माझा निर्णयच नाही, त्यामुळे राजकीय पक्षाशी बोलण्याचा संबंधच येत नाही। आणि आता मराठा समाजाचं जे चाललंय किंवा मराठा समाजाचंच काय कोणाचंही चाललंय, कोणालाही एकाही राजकीय पक्षावर भरोसा नाही। सर्वसामान्य माणसांचा राजकीय पक्षांवरचा भरोसा उठलाय, त्यांना राजकीय पक्ष नको झाले, किळस वाटते, कोणी इकडे तर कोणी तिकडे, सगळा पानसटपणा चाललाय, किळस हा शब्द आहे। त्यामुळे राजकीय पक्षांना मतदान होणार नाही, अपक्षालाच मतदान होणार। मी म्हणत नाही, नैसर्गिक आहे, तुम्हीच विचार करा, पडली नाही का? इम्तियाज जलीलांचे 2 तुकडे नाही झालेत का? बाळासाहेब आंबेडकर बाजूला सरकार, इम्तियाज जलीलांना मतदान किती राहिलं तुम्हीच सांगा? 1.5 लाखाच्या वर राहिलं। खैरेंचं 3 लाख 3.5 लाख जे काही मतदान होतं त्याच्यात एकनाथ शिंदेचं उमेदवार उभा राहिल्यावर त्यांचं मतदान अर्ध्यावर नाही आलं। आणि हर्षवर्धन जाधवांचं कोण फुटलं? कोणच नाही, तो जिथे आहे तिथेच आहे, ही गोष्ट खरी आहे। आणि त्यामुळे 2 लाख मताच्या वर जो माणूस मतदान घेतो खासदार होईल संभाजीनगरचा। म्हणजे तुम्ही घेतलेल्या मतावर तुम्ही आज ठाम आहात आणि तुमची मतं फुटलेली नाही असं तुम्हाला एक प्रकारे म्हणायचं आहे? म्हणजे आहेच ते, फुटले तर दाखवा कोण फुटले, कारण मी तर अपक्ष होतो, माझी निशाणी ट्रॅक्टर होती, ट्रॅक्टर मधून दुसरे 2 पार्ट पडून नाही गेलेले,
खैरेंचे 2 पाठ पळून गेले, इम्तियाज जलीलचे पाठ पळून गेले, माझा कोणता पाठ पळाला? इम्तियाज जलील आले होते मुळात प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने. यावेळेला ते त्यांच्याबरोबर नाहीत, त्यांचा विषय संपला. इम्तियाज जलीलांना 5 वर्ष सोन्यासारखं काम करण्याची संधी होती. त्यांनी कुठंही काहीही काम केलेलं नाही. त्यांनी जर काम केलं असतं तर संभाजीनगर शहरामध्ये 15 दिवसाआड पाणी आलं नसतं, जागेवरती दररोज पाणी आलं असतं. ते फेल खासदार आहेत. चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की विजय आपलाच होणार आहे 100%. कमरेपासून खाली चंद्रकांत खैरे हे झालेत, लकवा मारलाय. कारण माणसं कुठं आहेत? ठीक आहे, भावनिक मी त्यांना ऐकवायला म्हटलं होतं की मला यांना सपोर्ट करावा लागेल, कारण परिस्थिती तशी होत चाललेली आहे. पण हे जे काही आत्ताचं सगळं चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना असं काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की उभारी देणं असं चित्र मला दुर्दैवाने दिसत नाही आहे. म्हणजे मी जरी त्यांना उभं करायचं म्हटलं तरी लोक माघारी सारखतात की हे नको आहेत. ही परिस्थिती आहे. तीच परिस्थिती अंबादास दानवेंची आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे माणसं गेली होती, बबनराव घोलप गेले होते, हर्षवर्धन जाधवांना घ्या, की तुमच्यावरती एकनाथ शिंदेची जे काही झालंय हे बऱ्याच लोकांना पटलेलं नाहीये. जाधवांची इच्छा आहे तुमच्याबरोबर काम करण्याची, ते तुमची क्षमाही मागायला तयार आहेत, चला आपण मिळूया, व्यवस्थित सगळं करूया. पण उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही. आणि नंतर मग माझं एक स्टेटमेंट आलं की कदाचित एकनाथ शिंदेनी जे केलं ते बरोबरच केलं. कारण अशाही परिस्थितीत जो माणूस अहंकार सोडत नाही त्याचा काय विचार करणार आहे आपण? एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून जे कोणी उभे राहतील त्यांना मराठा समाज मतदान करेल असं मला वाटत नाही. कारण त्यांनी मराठा समाजाला फसवलंय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजाकडून उमटते. इथे लोकसभेमध्ये मागच्या वेळेला जे सांगण्यात येत होतं की इम्तियाज जलील फक्त हिंदूंची मतं विभागल्या गेल्यामुळे निवडून आले, हर्षवर्धन जाधव उभे नसते ते इम्तियाज जलील निवडून आले नसते. मुळात ही बाब खोडून काढण्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जर इम्तियाज जलील यांना मदत केली नसती तर इम्तियाज जलील 3,80,000 मतापर्यंत पोचलेच नसते. आणि ते जर पोचले नसते तर कोण निवडून आलं असते वेगळं सांगायची गरज नाही, चंद्रकांत खैरेच निवडून आले असते. त्यामुळे माझ्या मताने चंद्रकांत खैरे पडले असं होत नाही. आता इम्तियाज जलीलांच्या पाठीमागनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हात काढून घेतला, कारण की त्यांनी धोका दिला, त्यांना पाडलं, स्वतः निवडून आले. आणि म्हणून आता आंबेडकरी जनता त्यांना मतदान करणार नाही इम्तियाज जलीलांना, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन आता होईल. आणि इम्तियाजांना जे 374 वगैरे 380 वगैरे पडले होते ते नैसर्गिकरित्या 1.5 पर्यंत 1.25 पर्यंत ते जातील. चंद्रकांत खैरेंचं जर आपण बघितलं तर त्यांना जी मतं पडली होती त्याच्यामध्ये मतविभागणी आता आहे. कारण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची माणसं आता त्यांच्या विरोधात उभी आहेत, भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात उभा आहे जो त्यांच्याबरोबर त्या काळात होता. मात्र माझ्या मतामध्ये कुठेही त्याच्यामध्ये मतविभागणी नाही, कारण स्वतंत्र मी उभा होतो आणि ते मतदान आजही माझ्याबरोबर खंबीरपणाने उभं आहे. मराठा आरक्षणाचा धग आजही खूप मोठा आहे. एकदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे, त्याचबरोबर मला मागच्या वेळेला आशीर्वाद देणारे परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांची भूमिका काय आणि मराठा समाजाची भूमिका काय याच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि त्या पद्धतीने मी आता लक्ष देतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये आता 24 तारखेला सभा आहे, तदनंतरची काय परिस्थिती तयार होते या सगळ्यांचा व्यवस्थित सांगोपांग विचार करून मी माझा निर्णय जाहीर करेन. पण मला आज एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या लोकांचं मतविभाजन झालेलं आहे, माझं मतविभाजन झालेलं नाही. आणि सातत्याने मी काम करतोय, असं नाही की मी पडलो तर घरी बसलो. ग्रामीण बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं,
अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.